आणि जो ऋतुज मगाशी धावला या ऋतुज घरात या खेळाडूला राधे एंटरप्राइजेस दीपक शेठ पाटील आणि समाधान शेठ माळी साहेबांच्या वतीनं 2000चा कॅश प्राइज फायनल मध्ये अगदी धावून मात्र महत्वाचा बाय मिळवून दिलाय. एकदा जोरदार टाळ्या वाजवा ऋतुसाठी. बोला गणपती बाप्पा. 2000चं कॅच प्राइज दिलं जात आहे. आणि बघा काही काहींना असं वाटतं की चिठ्ठ्या पहिल्यांदा उडवल्या का, तर 40+ आपला एक लॉट होता. 40चे खेळाडू धावू शकत नव्हते असा मी विचार केला, त्यामुळे पहिल्यांदा मी चिठ्ठ्या उडवल्या आणि त्यानंतर आता यंग जनरेशनचे कॅप्टन समोर आले आणि त्यानंतर आपण धावायची रेसिंग ठेवली. त्यामुळं हा निर्णय आम्ही घेतला, कारण सुरुवातीला 40+चा एक कॅप्टन होता, त्यामुळे हा निर्णय आम्ही पहिल्यांदा चिठ्ठीचा घेतला आणि त्यानंतर आपण धावण्याची रेसिंगचा हा निर्णय घेतला. पण चांगली धावली ऋतुज. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये मगातपासून लाईव्हला खरोखर लाईव्ह बंद होती ठाकूर साहेब, पण भरपूर कॉल आलेत आणि आता मात्र जुगलबंदी आम्हाला सर्वांना ऐकायची आहे. ठाकूर साहेब आणि दशरथ पाटील सर आणि सागर पाटील आपण या तिघांची जुगलबंदी ऐकणार आहोत. आणि सुरुवात करते ठाकूर साहेब. खरं तर उरणचा ठाण्याबाग ज्यांचे शब्द घेऊन आमच्यासारखे समालोचक आज समालोचन करतात, आमचे खरं तर उरण असोसिएशनचे माजी अध्यक्ष. तर नक्कीच धन्यवाद विपुल सर. तुम्ही सुद्धा या ठिकाणी पहिल्या दिवसापासून ते 5व्या दिवसापर्यंत, तर मी 4 दिवस येतो तोपर्यंत एवढे कॉमेंटर बघून मला पण मजा येत नव्हती की एवढे सगळेच कॉमेंटर आहेत. चला चालू द्या, आपलेच समालोचक आहेत. पण दशरथ पाटील आल्यानंतर दशरथ पाटील यांना माहिती आहे की जर जुगलबंदी हवी असेल तर जगदीश ठाकूर दशरथ पाटील आणि आमच्या जोडीला मात्र रायगडचा टायगर सागर पाटील, मानगाव रिटर्न आणि पारगावचा खऱ्या अर्थानं पारगावची अनबान शान खऱ्या अर्थानं आणि आमच्या जोडीला आहेत. म्हणजे आज काय सांगायला नको, धमाल धमाल होणारच या. मात्र तुम्ही सकाळी सागर पाटील, तुम्ही या स्पर्धेबद्दल आयोजनाबद्दल आणि या आपल्या तिघांच्या जुगलबंदी काय बोलू शकाल? समाधान मालीचं आयोजन आहे 1 नंबर. आले 100 गेले 100 आणि दत्सल भाई पाटील 1 नंबर करावे. क्या बात आहे. नंतर घाल शिवाय आम्हाला नंतर पाठीमागे स्टेजच्या पाठीमागे, बरोबर नाही? तुमचं काय आहे मनामध्ये बात जनतेची कारण असेल नावदीपांत देणार कधी सांगा नरेंद्र मोदी. पैसे खाण्या आधी नावदीपांत देणार कधी सांगा नरेंद्र मोदी. दासैली गावाला जन्माला आला सर्व काही ठेवून गेला. अरे प्रकल्प असताना कैवारी झाला सर्वांना हक्क न्याय हक्क देऊन गेला. नावदीपांत देणार कधी सांगा नरेंद्र मोदी. अरे इमंतालाची ओपनिंग करण्याआधी नवदीपांत देणार कधी सांगा नरेंद्र मोदी. जमिनी आमच्या घेतल्या आणि अदानी आला सर्व काही घेऊन गेला. अरे हेल्परची नोकरी लागणार कधी सांगा नरेंद्र मोदी. नवदीपांत देणार कधी सांगा नरेंद्र मोदी. आज हास्याचे भवारे दत्तजी पाटील आले, लागला तो. धन्यवाद धन्यवाद. याचा आता समाधान माळी साहेब सागरी सध्या नवीन धंदा चालू केलाय, नसा खुल्या करण्याचा. पण दशरथजी पाटील साहेब, खऱ्या अर्थानं सागर भाईने जो गाणे गायला त्यांनी स्वतःने रचलेला गाणं आहे. नक्कीच पण अभिमान आहे की ज्यानं गाणं काय बरोबर आहे की हेल्परची नोकरी भूमिग्रस्तांना मिळेल कधी सांगा नरेंद्र मोदी. कारण आपले लोक नोकरीसाठी तिथे तडफडतायत, बाहेरचे भरले गेलेत. चला विद्यमान सामना भिंद्रे त्यांच्या विरोधात. हॅलो. तर आता कॉलवर कॉल चालू झालेले आहेत. दशरथ पाटील, राजेश नामदेव पाटील यांच्यातर्फे शुभेच्छा या 100% स्पर्धेसाठी. चला पहिले षटक प्रगती पदार बॉलिंग मार्क होता या संघाचा पहिला पाळीव गोलंदाज हॅलो अक्रोळ पाटील. आणि हा यस पुन्हा एकदा जबरदस्त 4 धावा मिळते. पहिला दमदार सुरुवात. सुजित घरत वहाळ
यांच्याकडे या स्पर्धेसाठी शुभेच्छा आहेत. किंवा तिघांची जुगलबंदी Yes, बघून धन्यवाद. त्यांनी तिघांनाही आपल्याला शुभेच्छा द्या. सुजित घरात वहाळ. येस डावकुऱ्याचा गोलंदाज हो 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 आणि हा चेंडू गेलाय. संघाची धावसंख्या जबरदस्त. 10 वर. बघितलं काय का? दमदार सुरुवात. बघितलं का चॅलेंजर चिरलेचा तडाखेबाज डान्स. हा हीच खरी खासियत आहे चॅलेंजर चिरले. चिरले सांगते. या मैदानात एक वेगळंच वातावरण असतं. कधी पण कलाकार असतील कोणी असतील पण एक वेगळी चेव येते. जगदीश ठाकूर नक्कीच नक्कीच आपण ऐकलंय बघितलेलं आहे आणि हे आपण समाधानामध्ये डोळ्याने बघा बघतोय. कसे बघा ऑन स्क्रीन. समाधान शेठ माळी स्पॉन्सर या सगळ्या करता धरता समाधान शेठ माळी. सर्वे सर्व येस नक्कीच. नक्कीच बघा दगडाला पाझर फोडणारे हेच ते येस समाधान शेठ माळी. हो हो पुन्हा एकदा आक्रमण आणि हा चेंडू गेला सीमा रेषे बाहेर. मिळतील धावा तब्बल 4 धावांची संघाची धाव संख्या झाली 14 वर. सागरवाडी काम हॅलो नाव दिवाणचं देणार कधी सांगा नरेंद्र मोदी आणि विमानतळाची ओपनिंग करण्याआधी नाव दिवाणचं देणार कधी सांगा नरेंद्र मोदी. किती आले आमदार झाले खासदार झाले कोणाला जमलं नाही पण इथं मात्र एकट्याने करून दाखवलंय. एका दिवसामध्ये डझनभर समालोचक हे फक्त समाधान माली करू हे शकतात. समाधान मालिक 50 समालोचक आणले 5 दिवसात. 7 दिवसात किती आणतील या नक्की नक्की. सागर आहे येस मानगाव रिटर्न. आणि ज्या माणसाने आमच्या अंगावर थंडी लागत असताना स्वतःच्या अंगात जर्सी कारण आमच्या अंगावर घातली हे प्रेम आहे. आणि सागरवाडी पहिल्या दिवशी आला दादाने सांगितलं तुला 2 दिवस यायचं हे प्रेम आहे. आणि चिरले याच्यामध्ये सर्प मित्र आनंद मडवी जो आपल्या निसर्ग वन्य प्राण्यांना मात्र जिवंत जनावर पकडून मात्र सुरक्षित सोडायचा तो आपल्या देवाघरी गेलाय. त्याला स्पर्धेच्या माध्यमातून जड अंतकरणाने बापूंना श्रद्धांजली. जाताना सगळ्यांना अंथरूण पण घेऊन जा. नक्कीच या ठिकाणी माझे सहकारी मित्र शक्ती कन्स्ट्रक्शनचे आमचे सुपरवायझर खऱ्या अर्थानं प्रफुल्ल घरत यांचं या ठिकाणी आगमन करावे. माझी विनंती असेल की आपण स्टेजवर येऊन असं नसतं व्हायचं. प्रफुल्ल चला नाव घरत बॅक टू द क्रिकेट. जगदीश ठाकूर मॅच देखील महत्वाची आहे. धावा झाल्या 16 रन्स ऑन दी बोर्ड. बिनबाद 16. दमदार सलामी धुंद फुंद सुरुवात. वॉल ओहो येस ग्रेट. ओहो नेत्र दीपक क्लासिकल अतुलनीय विल्लेखनीय फटका. संघाचा टोटल झाला 20 वर. षटक क्रमांक आणि बघा दशरथ पाटील सर समाधान मालींचे राईट हँड विपुल पाटील सर आणि लेफ्ट हँड संयम घरत आणि बाकी सर्व ऑल इन वन जगदीश ठाकूर. अब तेरा क्या होगा कालिया. यस वंदना शेठ पाटील यांच्यातर्फे या स्पर्धेने शुभेच्छांचा वर्षाव. समाधान माळी यांचं जे प्रेम आहे पुढच्या वर्षी स्पर्धा 7 दिवस असेल. 7ही दिवस वेगवेगळा आहे कॅरेक्टर. 2 बाईक 2 बाईक बाया नाही 2 बाईक. शब्दाकडे लक्ष असू द्या. 2 बाईक बोललेत. हा एकच फाईट वातावरण टाईट. दरम्यान वहाळ संघ प्रथम नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारतोय. म्हणजे मिळालेल्या संधीचं सोनं करण्याचे वहाळ संघ सज्ज. हो लाजवाब बेहतरीन लाजवाब फटका.
जबरदस्त टायमिंग. दशरथ पाटील टायमिंग जबरदस्त, ताकद जबरदस्त. Yes. परंतु आजकालच्या काळात लग्न मोडली जातात हो. चौकशीला आल्यावर मुलगा तांब्यात दारू पितोय आणि भिंतीला हात टेकीत जातोय. काय साली चौकशी सांगण्याची काय पद्धत आहे ही? नक्कीच त्याच्यापेक्षा सागर पाटील तुम्हाला जास्त सविस्तर सांगतील. सागर पाटील तुम्ही काय याबद्दल बोलाल? एखाद्या चांगल्या मुलाच्या लग्न मोडलं जातोय याच्यावर तुम्ही काय बोलाल? एखाद्या चांगल्या मुलाचं लग्न मोडलं जातंय, परंतु त्याच मुलाच्या लग्नामध्ये वरणभात जेवायला भेटतंय, ही महत्वाची गोष्ट आहे. पण कोणाचा चुकीचा सल्ला देऊन कोणाचा एखाद्याचा वाटायला करू नका. कारण ज्या घरामध्ये जी एखादी मुलगी येणे ती कोणाची वहिनी, कोणाची बहीण, कोणाची मुलगी आणि कोणाचा भाऊ असतो. त्यामुळे चांगलं सांगा आपल्या गावामध्ये आणि आपल्या गावाचा इतिहास चांगला सांगा, जेणेकरून आपल्या गावातील पोरगी दुसऱ्याच्या घरी जाऊन ती लक्ष्मी म्हणून राहील. हेच या तुम्हाला संघाची सांगायचं. धावसंख्या 26. दुसरं षटक प्रगती पथावर पाटील साहेब आणि धाव संख्या मात्र जबरदस्त मुसंडी मारते. धाव संख्या उसळी घेते, धाव संख्या फुलली सजली नटली. तुमच्या भाषेत सांगायचं म्हटलं नक्कीच एक क्या बात षटक आहे. 3 चेंडू बिनबाद 25. 25 रन्स ऑन द बोर्ड. आणि हा हो क्लास, काय टायमिंग बघा, बेहतरीन. पण दोन्ही मिळते 4 धावा. त्याला गुंगारा दिला, होल दिली, हुलकावणी दिली, चेंडू करा सीमारेषे बाहेर. दमदार टायमिंग, नेत्र दीपक, लावण्य, सुंदर गोंडस, विलोभनीय, विस्मयकारक, चमत्कारिक स्ट्रोक्स. संघाचा टोटल स्कोर आहे तब्बल 29. बॉलिंग मार्का तयार. आयोजक दमदार आयोजक समाधान पाटील गोलंदाजा मार्कवर. ओ लाजब झेल काळी क्षेत्ररक्षक आणि तो त्याच्या वाक्याच्या बाहेर. नशीब गांडू तर मी कोणाशी भांडू. जमापार अकुट डब्यात हात ट्रॅकर होता. पुन्हा दशरथ एकदा. पाटील काय बोलाल? पहिलं षटक संपलं, दुसरं षटक प्रगती पथावर. धाव संख्या बिनबाद 35 वर. प्रथम नाणेफेकीचा कल वाळ संघाला जिंकला. वाळ संघाला नाणेफेक जिंकतात प्रथम पसंती दिली ती फलंदाजी करण्यासाठी. आणि मी म्हणेन की जबरदस्त निर्णय, अचूक निर्णय, टायमिंग शॉट निर्णय की ज्याला नक्कीच. फलंदाजी स्वीकारले आणि बिनबाद 35. चांगले धमला मी दबदा सुरुवात. एकही विकेट नाही. विकेट साठी 10 दिशा फिरविशी जगदीशा. प्रफुल्ल घरात जरी मैदानाच्या बाहेर असतील परंतु मार्गदर्शन त्यांचा जबरदस्त असेल. बघा सुजित घरत सुद्धा आलेले आहेत. दरम्यान सुरेख चेंडू मारण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागतायत. पंचांनी मात्र रेफर्ड नाही ना. नाही षटक संपल्याचं पंच जाहीर करताय. 12 चेंडू, षटक क्रमांक दुसरं फिनिश. राहिलं शेवटचं अंतिम आख्याचं षटक. संघाची धावसंख्या 35. जगदीश पाटील परिस्थिती मात्र स्ट्रॉंग आहे. वाल संघाची ही जबरदस्त सुरुवात, जबरदस्त सलामी देऊन प्रतिस्पर्धी संघाला फोडलाय घाम. तर बघूया ते मैदानामध्ये जबरदस्त रंगत सामना. आणि रेश्मा मयेकर साहेबांना बोलले होते, पण रेश्मा मयेकरची लायकी नाही या साहेबांसमोर उभं राहण्याची. टॅलेंट आहे, कॉम्पिटिशन आहे. सागर दशरथ पाटील आल्यावर बाबू शॉट मारते लय भारी. काय गाण्याचे बोल आहे. आणि डीजे मॅडी असल्यानंतर काय टेन्शन नाही. डीजे मॅडी महेश डीजे मॅडी दादरपाडा जबरदस्त कामगिरी. प्रयास खेळतोय. 8 चेंडू मध्ये 29 धावा. आणि समीर 4 चेंडू 5 धावा. समीर खेळतोय कासवाच्या वाटचालीनं
तर प्रयास खेळतोय चित्त्याच्या चपळाने ज्याला 8 चेंडूत 29 धावांची लाय लूट केली. अरे कुबेराचा खजाना लुटावा असा खजाना लुटतो वाळ संघाचा हुकमी एक्का सलामीवीर. अरे वीरासारखा लढतोय. वीर कसा असावा, लढावं कसं प्रतिस्पर्ध्यासमोर हे दाखवून दिले ते वाळ संघाचा दणकेबाज. येस बॉलिंग मार्ग तयार. षटक क्रमांक शेवटचा अंतिम प्रगती पदावर संघाची जबरदस्त धाव संख्या, कमाल धाव संख्या, धावांचा डोलारा. पुन्हा एकदा हलक्यात पुश करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा आणि मिळते 4 धावा. अतिरिक्त टायमिंग. डोफा टेकून षटकार चौकार मारतो. खऱ्या अर्थानं आपण दिलीप वेंगसरकर कर्नल यांचा जो फटका बघितला, संदीप पाटील ज्यानं मारलेला हा असा फटका, त्या फटक्याचा म्हणजे अभ्यास हा खेळाडू प्रत्येक खेळाडू अभ्यास करतोय की टायमिंग शॉटला कोणत्या प्रकारे येस कोणता वाघ फटका संघाचे मारायचा. मात्र विकेट थांबायला तयार नाही. तुझ्या पायाला बांधून राईट महोदय विकेट. ओहो येस पुन्हा एकदा चेंडू असेल. पुन्हा एकदा झेलचा चेंडू चेंडू हाताला चाटून चाटून गेला. प्रेक्षकांच्या भेटीसाठी जातोय. आज पंचांचा इशारा येतोय 4 धावेंचा. अगर तुझ्या समीर सुद्धा रिव्हर्स फटका मारतोय आणि समीर या चौकारानं 6 चेंडू आणि 13 धावांचा टार्गेट पार केलं. शेवटचं षटक आहे, हाणामारचं षटक आहे. वाल संघाला तुटून पडावं लागेल. अरे जिंकायचं असेल तर षटकार चौकाराची तुम्हाला आतिषबाजी करावी लागेल. या चॅलेंजर ट्रॉफी 2025 वर आपलं नाव कोरायचं असेल. या समाधान माळी पुढच्या वर्षी ही 7 दिवसीय स्पर्धा असेल. जगदीश ठाकूर आणि त्या ठिकाणी तुम्ही 3 दिवस असणार कमीत कमी 3 days. आणि हा यश पुन्हा आणखीन एक जबरदस्त तडाखा, आघात, वज्राघात, धुंद फुंद स्ट्रोक्स. डीजे आता की वहालचे वाघ रण मैदानावर उतरत तर याच 2 वाघांना पकडण्यासाठी 11 मात्र शिकारी तैनात आहेत मैदानात. सुजित घरात सांगतायत की 2 वाघ मैदानात आहेत, त्यांची शिकार करायची आहे. ती विंदळी संघाला 11 शिकारी मैदानात तैनात. काय फ्लिक केलाय 4 धावांसाठी. पुन्हा एकदा चांगलं टायमिंग, प्रॉपर टायमिंग, कलात्मक तंत्रशुद्ध फटका, क्लासिकल स्ट्रोक, उल्लेखनीय, विश्वसनीय, प्रशंसनीय फटका. टोटल स्कोर झाला तब्बल 51. दशरथ पाटील साहेब, मी मगाशी म्हटलं 4 चेंडू 5 धावा. समीर कुठेतरी कासवाच्या गतीने वाटचाल करतोय. समीरला त्या कानावर माझे शब्द पडतात. समीर भडकलाय आणि जेव्हा तो भडकलाय राहिले 4 चेंडू 4 चौकार मारतोय समीर आणि संघाला नेऊन ठेवतोय. 3रं षटक संपण्यापूर्वी 47च्या घरात. 51 राहिला शेवटचा बॉल. थोडासा मागे पडला तो 47 स्कोर होता. 51च्या घरामध्ये 5 सेंचुरी धाव फलकावर लागलेली आहे. दशरथ पाटील शेवटचा बॉल, लास्ट डिलिव्हरी, 1 बॉल टू गो. टोटल स्कोर इज 51. जबरदस्त धाव संख्या म्हणजे जवळजवळ 17चं टार्गेट. प्रति षटका मागे या धावा मात्र चेस करताना विंदणे विकेट संघाला काहीतरी करामत करावी लागेल. चमत्कार. ओ हो 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 हो. आणखीन एक टायमिंग ओ आणि आता मात्र सीमारेषे लगत चेंडू पकडला. फील्ड करण्यापूर्वी 2 काय धावा running between the wicket बघा. चपळाईनं. काय आवाज असेल. येस टार्गेट म्हणते कोटा संपलेला आहे. तब्बल 53 53 आणि 54 धावांची गरज.
18 त्रिक 54 आणि बिनबाद बिनबा याला म्हणतात नाणेफेक जिंकल्यानंतर घेतलेला निर्णय. निर्णय. अरे घेतलेला निर्णय सार्थकी लावण्याची जी ताकद असते ती समीर आणि प्रयास या दोन फक्त दाखवले की बाबा रे सगळ्यांना सांगून गेले की आम्ही मैदानावर चाललोय, लढायला चाललोय. लढणं काय असतं ते समीर आणि प्रयास दाखव. बिनबाद 53 अशी धावा उभारल्यात आणि 54 धावांचं आव्हान, मोठं असं आव्हान विंदाणे संघासमोर ज्यांना नाणेफेकीचा कौल मात्र लागला वाळ संघाला. आणि जो घेतलेला निर्णय तो सार्थकला तो ते वाळ संघाचे सलामीवीर वीरासारखे लढल्यात. सागर पाटील तुम्ही काय बोलाल या गोष्टीबद्दल? सर्व वीरासारखे लढले आहेत, अतिशय दमदार काम पाहायला. पण जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी वो है हमारे केशवही माधवही गहिंदही नमः. नियमित त्यांना पाहतो असे भटजी आपले पाहतो. दीपक पाटील सर सचिव रायगड क्रिकेट समिती असोसिएशन हे जे आपल्या समेत बसले आहेत. या धन्यवाद सागर पाटील. विंदाणे संघाला आता मात्र 54 धावांचा आव्हान पाठलाग करावा लागेल, जबरदस्त हाणामारी करावी लागेल, पहिल्या षटकापासून तुटून पडावं लागेल. परंतु तेवढीच भेदक गोळ वाळ संघाची परत बघायचं आहे. वाळ संघाकडे सुजित घरत आणि आमचे प्रफुल्ल घरत हे मार्गदर्शन करण्यासाठी सज्ज बनत. प्रफुल्ल घरत हा एक अष्टपैलू खेळाडू सध्या मैदानाच्या बाहेर बसून मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो. आपले पाठीराखे आहेत आणि उद्या पुन्हा एकदा आणि खरं म्हणजे चॅलेंजर आज चिरलेवालीने मात्र बैलाचा देखील रेकॉर्ड तोडला. 100% बकासूरचा रेकॉर्ड तोडला. मग बैलाच्या रेस मध्ये येणार झालं, कशाला बैलांना त्रास देतात? न शेतीच्या साबाचा अरे समाधान मालेने आयोजन हल्लं पहिल्या वर्षाला. अरे पहिल्या वर्षाला जाऊ चला चाललं ट्रॉफी बघायला. अरे राधे मैदानाला दशरथ पाटील कॉमेंटेटर आला. मेरा क्या हो गया कालिया, अब मुझको तुमको दे दो ठाकुर. नहीं नहीं गिल गिल चंपा. याला हे म्हणजे अवघड जागेचं दुखणं आहे. तर थोडासा एक मनोरंजन चालू आहे कारण नाईटच्या स्पर्धा म्हटल्यानंतर प्रेक्षक झोपू नये. मिमिक्री हा मिमिक्री पाहिजे कारण पब्लिक प्रेक्षक झोपू नये आणि झोपल्यानंतर त्याचा फायदा नाही. पण प्रेक्षक जागे राहावा, ऑनलाईन पाहणारे सुद्धा जागे राहावा हीच त्यांची अपेक्षा. यस. समाधान माळी मंत्र्यांची स्पर्धा कमालीची जबरदस्त सर्वदूर चर्चा स्पर्धे चालू आहे. समाधान माळी यांचे जबरदस्त आयोजन. पुढच्या वर्षी स्पर्धा 7 दिवस सलग आणि 2 बाईक असतील. बघा नक्कीच 2 बाईक आणि तुम्ही 7 दिवसातून 3 दिवस तुम्ही जुगलबंदी करा असायला पाहिजे. तर सुजित घरात वहाल यांच्याकडून हॅट्रिक साठी गोलंदाजाला सुवर्ण संधी आहे. प्रत्येक गोलंदाजाला विकेट हॅट्रिक साठी सुवर्ण संधी असेल. सुजित घरत यांच्याकडून 2000 रुपयाचा पारितोषिक आलेलं आहे. वहाल संघासाठी जबरदस्त मेजवानी. 54 धावांची गरज. विन्नेस संघ कशी करामत करतोय. पहिलं षटक घेऊन गोलंदाज बॉलिंग मार्ग जाईल तो बघायचा आहे. दशरथ पाटील, जगदीश ठाकूर आणि पारगावचा बुलंद आवाज सागर पाटील मानगाव रिटर्न. लवकरच आम्ही तिघेजण या जानेवारीच्या 22 तारखेला आम्ही तिघेही मानगावला समन्वय करण्यासाठी आमचं आगमन झालेलं आहे. मगाशी ते लाईव्ह आमच्याला व्हिडिओ कॉल करून सांगितलं की त्रिकूट हा त्रिदेव ब्रह्मा विष्णू महेश हा मानगाव रिटर्न आम्हाला व्हायलाच पाहिजे. तर नक्कीच त्यांच्या आमंत्रणाखाते मी तिघेही मानगाव रिटर्नला जाणार आहोत. तर सागर पाटील तुम्ही काय याबद्दल बोलाल? ज्या गावानं आणि ज्या नावानं आज मात्र रायगडचा झेंडा मानगावच्या कानाकोपऱ्यापर्यंत नेला, त्या लाईव्हने जी प्रसंगी दिली
त्याच्यामध्ये संदेश शिर्के असू द्या, आमचे संदेश पाटील असू द्या किंवा इतर कोणी असू द्या, मी सर्वांचं नावं घेतो कारण तर ज्या लाईव्हने मला पसंती दिली आणि तुम्हाला घेऊन जाण्याचं भाग्य, राहण्या खाण्याची सर्व सोय माझ्यातर्फे. क्या बात आहे सागर पाटील, या कारण तर मला ताऱ्यावर- अभिमान आहे का आज रायगडचा एक कोहिनूर हिरा तो मात्र रायगड क्रिकेट समाज असोसिएशन मध्ये सचिव दीपक सर पाटील, अध्यक्ष संदीप पाटील, कार्याध्यक्ष आनंद तारेकर या सर्वांनी जी एक इवलेसे रोप लावलेली बारी त्याचा मेनू केला गगनावरी. कारण आज मात्र समाधान माली साहेबांनी इवलेसे रोप लावलं आणि त्यांनी सांगितलं मला कोण घेत नव्हता टीम मध्ये. आज त्या इवलेसे रोपट्याचं मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर झालं. फक्त पाणी घाला. सकलास येथे आहे अधिकार कलियुगीद्वार हरिचरामे यावे यावे अवघे जण. नक्कीच आपण सागर पुन्हा मैदानाकडे वळूया. एक 54 धावांचा उद्दिष्टाचा पाठलाग करण्यासाठी मात्र शिलेदार विंदणे संघाचे मात्र मैदानात तैनात आणि 11 शिकारी वहालचे त्यांना मात्र कैद करण्यासाठी सज्ज आहेत. बघायचं कुठला मासा गळाला लावायचा, कसा लावायचा, काय करायचं ही व्यूह रचना अखूल वहाल संघ मैदानात. दशरथ पाटील आणि हा चेंडू इथे मात्र जज केलाय आणि पहिली हादरा, पहिला धक्का, पहिला 7.5 नाश तशी बिघड्या, पहिला हा अपशकुनी आणि पहिला विकेट घरात. शून्य. ए, क्या बाय, सगळे उपाशी मरते पण हा उपाशी नाही मारणार प्राणी, अख्याना विकून खाणार. नाही कला आहे ना हो. कलाकार उपाशी मरत नसतो. नक्कीच त्या सागर भाईच्या अंगात कला आहे. कला आहे सर, ऑलराऊंडर. जशी ब्राह्मणाच्या अंगात कला आहे, तो दसपीठला पण तोच असणार, विवाह सोहळ्याला पण तोच असणार, सत्यनारायणाच्या पूजेला पण तोच असणार, घराच्या वास्तुशांतीला पण तोच असणार. कारण त्याच्या अंगात ते शस्त्र, त्याच्या अंगात ते अस्त्र, त्याच्या अंगात ते शब्द आणि सगळ्या कळा त्याच्यात असल्यामुळे तो सगळ्या कार्यात तो सामावून जातो. तसा आपला सागर पाटील आहे. चला वन डाऊन द फलंदाज. आणि या स्पर्धेसाठी रायगड क्रिकेट समाज असोसिएशन सल्लागार आणि कल्याण विभाग प्रमुख सन्मान्य आदरणीय विश्वनाथ शेठ म्हसकर यांच्याकडनं दशरथ पाटील, जगदीश ठाकूर आणि सागर पाटील आणि समाधान माली साहेबांच्या स्पर्धेला शुभेच्छा. मनापासून डॅशिंग डायनॅमिक पर्सनॅलिटी आणि अतिशय डान्सर व्यक्तीमध्ये विश्वनाथ मस्कर बॅकबोन. आणि आता वाईट स्थिती केरून टाकली वहाल संघाला. कारण 0 धाव संख्येवर 2 फलंदाज गारद केले ते वहाल संघ. हीच वहाल संघाची करामत आहे. कारण ज्यानं नाणेफेक जिंकला, प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली आणि संधीचं सोनं करत 53 धावा उभारल्या आणि 54 धावांचा आव्हानचा पाठलाग करताना मात्र विंदणे संघाची दमछाक. 0 या धाव संख्येवर 2 फलंदाज गारद. यस, पहिलं षटक प्रगती बदल बॉलिंग मार्को तयार. राईट आर्म होते विकेट, उन्हादा खोदून काढतोय, चांगला फटका चेंडू जाईल, लॉंगॉनला ट्रॅव्हल होईल आणि मिळतील 4 धावा, 4 रन्स. संघाचं जबरदस्त वर्चस्व, संपूर्ण दबदबा, संबंध डॉमिनेशन या संघाला. बॉलिंग मार्क तयार, धाव संख्या फक्त इनमिन 4. नक्कीच सुजलनं चौकारानं आपलं खातं खोललंय. बघायचंय सुजल आपल्या संघासाठी काय मोहक कामगिरी करतो का, एक आरामदायक कामगिरी करतो का बघायचंय. चेंडू मात्र बॅटला ताटून जातो का, पाया लागलाय बघायचंय. पंचाकडे दाद बघतायत, पंचांनी मात्र अपील. हा चेंडू आउटसाइड लेग स्टिक होता आणि पंचांचा मात्र येणार पॅनल नेहमीच ज्या मोरावेच्या स्पर्धेमध्ये दमदार त्यांनी अतिशय चांगली अंपायरिंग केली. सगळे निर्णय मात्र निपक्षपाती पद्धतीने दिले. तरी नक्कीच हा पक्षाची खैरत वहाल चे मनोहर पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. बघायचं आहे, बघाय पुण्याचा चेंडू ग्लास किंवा चेंडू जातोय.
शॉट जोरदार अपे तिथे बघा प्रेक्षकांचा प्रचंड उदो उदो आणि वाल संघ मात्र आता या थांबायला तयार नाही. फलंदाजी केली, गोलंदाजी देखील भेदक करतोय आणि या सामन्यामध्ये संपूर्ण आपल्या हातात ही मॅच जवळजवळ. आणि नवीन फलंदाज पहिला धक्का बसतोय, पहिल्या फेक्याचं बदन वंडांचा फलंदाज 4 या धाव संख्येवर दशरथ पाटील 3 गडी गारत फाईन लेग कडे फटका मारण्याचा इरादा होता, उंचावर मारण्याचा इरादा होता, परंतु टायमिंग कमी होतोय, जगदीश ताकद ठाकूर. कमी होतोय आणि धावा करायच्या 54. आणि धावा लागला धाव फलकावर फक्त 4 आणि गडी गारत झाले 3. क्या बात आहे. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. सागर घरात सध्या बाहेर गेले. जादू कुठे आहे? जादू कब का? अच्छा, क्या बात है. जादू जादू तेरी नजर खुशबू तेरा बदन तू हा कर या ना कर नवीन नवरी पण लाजत तू नाही. है मेरी किरण. दरम्यान पुढचा चेंडू मात्र सुरेख मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र थोडासा गुडलेन स्पॉटवरून चेंडू उचले की ते चेंडू निर्धार होते. आता मात्र आत्मविश्वास वाढला गेला तो वहाड संघाचा, ज्यानं नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. निर्णय सार्थकी लावला, ज्याने 53 धावांची भरारी मारली. 12 मध्ये पाहिजे 50. 12 चेंडू 50 म्हणजे प्रतिषटकामागे 25 धावांची जी गरज, नितांत आवश्यकता, रिक्वायर्ड रन रेट इज 25. बघायचं आहे आपला विद्यार्थी संघ कुठपर्यंत धावांची मजल मारू शकते, कारण आता मोठ्या फटक्यांची गरज आहे. एका दुक्का नहीं चलेगा भाई साहब, यहाँ तो छक्का ही लगेगा. तुमच्या टोलनाकर असतात ना, फार फेमस आहे. हमें कुछ तो पता नहीं, हम तो कभी जाते नहीं. अतिशय बदनाम टोलनाका आहे. टोल नाका आता बर्बाद झालेला आहे. आता अटल सेतूच्या नावाने ओळखला जातोय तो हाच रस्ता आपल्या लेफ्ट साइडला. एस 12 चेंडू, षटक क्रमांक 2 प्रगती पथावर नवीन गोलंदाज घनश्याम पाटील. वाहल संघाचा दुसरा मीडियम पेसर, दुसरं अस्त्र बाहेर गेले वाहल संघाने. एक धोकादायक गोलंदाज. तर इथे बघा जांटी दादा सुद्धा सामन्यात आनंद घेतोय. त्यांचाही करूया स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. ओटो दशरथ पाटील सर. येस, सागर पाटील आज चांगली साथ दिली. त्याच्यानंतर जगदीश ठाकूर बऱ्याच वर्षानंतर ही पुन्हा एकदा जोडी सक्रिय झालेली आहे. समाधान माळी मात्र यांनी हा योग घडवून आणले. ऑल क्रेडिट गोज टू समाधान माळी साहेब. नक्कीच बघायचं आहे. आडव्या पट्ट्या मारण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. क्या टायमिंग आहे, जबरदस्त फेकी, जबरदस्त टायमिंग, जबरदस्त. मी आता म्हणेन की विंदणे संघाची मात्र दानादान उडवलेलं आहे, कारण प्रत्येक वहाड संघाचा क्षेत्ररक्षक गोलंदाज आग ओकतो या मैदानावर. चॅलेंजर चिरलेची 2025च्या ट्रॉफीवर नाव कोरण्याची झुंज चालू आहे आणि वहाड संघ मात्र आक्रमक पवित्र स्वीकारतोय. खऱ्या अर्थानं आता खरं म्हणजे चॅलेंज चिरले संघाला घाम फुटला असेल. तुम्हाला समजले का सांगा. कसे साले येडजवे काय करतात असं आहे का? ते कोण समाधान मानलं पाहिजे मग. येस अच्छा. येस ओहो, झेल पुन्हा काली क्षेत्राचं. एकदा झेल झालाय. इस झेल के बारे में दशरथ से आप क्या बोलेंगे? नक्कीच खरं म्हणजे हा झेल व्हायला होता, कॅरी व्हायला पाहिजे होता, परंतु जाऊ द्या. शेवटी विन्ने सांगायला थोडं तरी पाहिजे, बॅकअप पाहिजे का नको. हे समाधामध्ये बघा किती खुश आहेत. स्मित हास्य, स्माइल, नथिंग विल हॅपन. नाही तर तुला मैतासारखा चेहरा करणं सुटकी काय फायदा आहे सांगा मला. बरोबर की सागर? असायचं बस. तर नक्कीच कायरा स्पोर्ट कडून या प्रत्येक गोलंदाजाला जर विकेट हॅट्रिक मिळवली, एक चांगला रेकॉर्ड करावा बाळ संघाला की स्कायरा यांच्याकडून 5,000 रुपयाचा पारितोषिक विकेट हॅट्रिक साठी जर तुम्ही विकेट हॅट्रिक घ्याल तर म्हणजे बघा बक्षीस आहे. दरम्यान आकाश चैतन्य पाटील यांचा आगमन होतोय या व्यासपीठावर. कल्याण
थोडेसे बाहेर गेले होते काहीतरी नाश्ता पाणी जेवण करण्यासाठी. संयम घर यश यश आकाशवाणी या लवकर आलात. केक आलेला आहे. कोणाचा बर्थडे बघूया आपण. जतीन मडवी यांचा वाढदिवस या ठिकाणी स्टेजवर साजरा केला. संतोष मडवी यांचे चिरंजीव ज्या संतोष मडवी यांनी स्टेजच्या बाजूला धाबा टाकलेला आहे. रुचकर जेवणाचा आस्वाद घेऊन या. 5-4 नाजूक स्थिती विंदणी संघ. ज्या विंदणी संघाने इथं दहशत माजवली होती, ज्या विंदणी संघाने हाहाकार माजवला होता, त्याच विंदणी संघाला मात्र आज वहाळ संघानं मात्र खरोखर दडपणात आणलंय. कारण 54 धावांचा आव्हान त्याचा पाठलाग करताना मात्र वहाळ संघाची दहशत, दरारा, हुकूमत या चॅलेंजर 2000 ट्रॉफीच्या मैदानात मात्र दिसायला लागली. वहाळ संघाने त्यांची वाजवली पुंगी. आणि हा येस पुन्हा एकदा येस दीपकजी बरोडे सर सांगतात दॅट शुड बी फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू, अप्रतिम बॉलिंग. आता फक्त औपचारिकता बाकी आहे, फॉर्मॅलिटीज. नक्कीच नक्कीच कारण एक षटक 5 चेंडूंचा खेळ होते. धाव संख्या फक्त 4 लागलेले आहेत. कुठे कुठे कमी पडला हा मेडन निर्धाव. त्याला आहे का बक्षीस बिक्षीस बघा. दुसरं धावा टार्गेट बघा 5-4. ऐका बुवा विजय बर्थडे बॉय. तर नक्की त्या घनश्यामला 2000 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. स्कायरा वहाल, स्कायरा 11 स्कायरा 11 वहाल संघाकडून 2000 रुपयाचा पारितोषिक मैदान षटक. शेवटचा गोलंदाज असेल घनश्याम पाटील. मात्र काय शेवटच्या गोलंदाजी षटकामध्ये केली? किती धाव पाहिजे सांगा. 50. सुजल घरात शेवटचा बॉलर. दुसऱ्यांदा ने तिसऱ्यांदा जरी उतरवला तरी तुम्हाला हे बर्थडे बॉय देखो जिनका आज वाढदिवस आहे आमच्यातर्फे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो. उदंड आयुष्य लावो, जीवेत शरद शतम. तर नक्कीच पियुष पारंगेने कॅश टाकली. याच्यासाठी बक्षीस कोणाकडून आहे? आदित्य घर त्यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक कॅश सोडली म्हणून. काय बक्षीस आहे बघा. 100 काय रे नाक्यावरची लेबरची म्हणजे 800 आहे. 100ला कोण काय विचारते सांगा मला. तर नक्कीच मनोहर पाटील वहाळ यांच्याकडून घनश्याम पाटील यांनी मेडल षटक टाकलं. याच्यासाठी हा 1000 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. बसल्या बसल्या 5 ते 6000 रुपये कमवले. 100%. कॉमेंटर मात्र तसेच बसले. त्यांना ऋषी मुनींचा शाप आहे. खराब चेंडू, पंचांचे हात जमीन लगत समानता. अमजद खानला हसायला मीच शिकवलं. सांबा पहिले हेमा आली. उठा ले अपनी बंदूक और लगा ले निशाना इस कुत्ते के ऊपर. क्या बात आहे. दरम्यान सामन्यामध्ये फक्त औपचारिकता बाकी राहिलेली आहे. कारण आतापर्यंत मात्र 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 47 धावांची गरज. पारस ट्रेडिंगचे प्रबळ म्हणजे मनोजजी विसावे साहेबांचं इथं थोड्या आगमन होईल. येस क्या बात आहे. समाधान माळी ऑलराऊंडर आहेत सर्व ठिकाणी. धार्मिक, आध्यात्मिक, राजकीय कुठलाही प्रोग्राम असू द्या समाधान माळी हे नेहमीच पुढाकार घेत असतात. पुढच्या वर्षी सबला 7 दिवसाचे असेल 7 क्रिकेट सप्ताह. हे समाधान फक्त आम्हाला दोघांना उपाशी ठेवले. फक्त दीपक पाटील आणि मी. जर्सी नाही दिली अजून. ते म्हणता घरी आहेत लाईव्ह उभा नाही. आता उद्या नाक्यावर वाटायला लागतील त्या हायत्यावर काढून टाका जरा. शेरन 6 धावा. आणि हा येस म्हणा. आता जगदीश ठाकूर कितीही प्रयत्न केला
हत्ती निसटला Yes, शेपटावर yes, टाकून काय फायदा नाही. काय नाही फायदा नाही. येस, एक मोठा बलाढ्य सांगायला मात्र पहिल्यापासून संघ हा बॅकवर्डर आहे. तो त्या याच्यातून नैराश्यातून मात्र उठायचं नाव घेत नाही. काय दमदार गोलंदाजी केली वाल संघानं. येस, बर्थडे बॉय, ज्याचा बर्थडे सेलिब्रेशन, येस, केक कटिंग, माहिती आहे सागर स्टार, साई स्टार विएगर फडके ना आपले विलास शेठ. फार बघायचं स्पर्धा. सामन्यात औपचारिकता बाकी राहिलेली आहे. वाढ संघानं तर जबरदस्त दबदबा निर्माण केलाय आणि वेगळी ओळख या चॅलेंजर 2000 ट्रॉफी मध्ये त्यांनी करून दाखवली. यस, बर्थडे बॉय, क्या बात आहे. अरे बड्डे भाईची ऍक्टिंग बघा, ऍक्टिंग बघा. काय झालं एक एक कार्टून नाही समाजामध्ये नाही. एक एक मोठं कार्टन, अजून दुसरा एक रोग आणला अजून. खायला कठीण काम आहे सगळं. पुढे 7 दिवसासाठी तुम्ही सगळे वेगळे कॅरेक्टर आणा. सगळे 7 दिवसात सगळे कॅरेक्टर इथे येणार. कॅरेक्टर. तुमच्या जोडीला रेश्मा मयेकर पण येणार. चला, बोर्डिंग मार्क तयार आणि म्हणते जवळचा सामना फिनिश. काय दमदार प्रदर्शन केलं आणि प्रतिस्पर्धी संघाचा खात्मा. इकडे नका. चला, समाजा माळी साहेब. म्हणतात की रे बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, आहा, हैप्पी बर्थडे